फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत एक हेल्दी ब्रेकफास्टची रेसिपी शेअर करणार आहे आणि हा हेल्दी ब्रेकफास्ट मी या दुधीने बनवलेला आहे। आपल्याला माहीतच आहे की या दुधीपासून आपण अनेक प्रकार बनवू शकतो, जसे की भाजी, हलवा, बर्फी असे बरेच प्रकार आपण बनवू शकतो। तर आज मी जी रेसिपी बनवणार आहे त्यात मी दुधीचा वापर केलेला आहे आणि तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया। इथे मी अर्धा दुधी घेतलेला आहे। इथे 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। 2 मोठे चमचे दही घेतलेला आहे। इथे मी 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। इथे 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे। आता चवीपुरते मीठ आणि इथे मी छोटा चमचा साखर घेतलेली आहे। इथे मी दुधीचे पाठची साल काढून 4 भाग करून घेतलेले आहेत। आता हे किसणीने आपण बारीक किसून घेऊया। मी घेतलेला दुधी एकदम कोवळा आहे आणि त्याच्या बिया पण छान मऊ आहेत, म्हणून मी बियासकट हा किसून घेणार आहे। इथे मी सर्व दुधी किसून घेतलेला आहे। आता यात आपण बाकीचं साहित्य घालून घेऊया। इथे मी 1 कप बारीक रवा घातलेला आहे। त्यातच आपण 2 मोठे चमचे दही घातलेला आहे। बारीक हिरव्या मिरच्या चिरलेल्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आता यातच आपण 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालून घेऊया आणि हे आता व्यवस्थित सर्व साहित्य मिसळून घेऊया। यात आता चवीपुरते मीठ आणि 1 छोटा चमचा साखर घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिसळून घेऊया। आता इथे सुरुवातीला मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। आता हे थोडं व्यवस्थित आता मिसळून घेऊया आणि परत अर्धा कप पाणी घालून हे व्यवस्थित बॅटर बनवून घेऊया। आता यात आणखीन अर्धा कप पाणी घालून हे बॅटर आता व्यवस्थित बनवून घेऊया। आता हे बॅटर 10 मिनिटाकरता असंच झाकून ठेवूया। इथे आपला रवा छान फुललेला आहे। आता त्यात मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालून घेते आणि थोडंसं यात आता मीठ घालून घेणार आहे, कारण मीठ थोडंसं कमी आहे। थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि आता हे सर्व बॅटर व्यवस्थित हाताने छान आपण मिसळून घेऊया। इथे मी परत फक्त 2 चमचे पाणी घेतलेलं आहे आणि असं हे छान बॅटर बनवून झालेलं आहे आपलं। इथे गॅसवर मी एक तवा ठेवलेला आहे। तवा गरम झाल्यावर त्यात थोडंसं तेल घालून घेऊया आणि तेल तापल्यावर त्यात आता थोडं बॅटर घालून आपण व्यवस्थित थालीपीठ छान बोटाने पसरवून घेऊया। असे बोटाने थोडं थालीपीठ व्यवस्थित तव्यावर पसरून घ्या आणि हे थालीपीठ असं पसरवत असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवा आणि थालीपीठ व्यवस्थित पसरून घ्या, कारण गॅसची फ्लेम हाय असली तर हाताला चटका लागू शकतो। आणि थालीपीठ घालून झाल्यावर गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि वर झाकण घालून थालीपीठ एक बाजूने व्यवस्थित भाजून घ्या। आता हे थालीपीठ आपण परतून घेऊया। हे असं थालीपीठ उलटण्याने व्यवस्थित परतून घ्या। हे बघा, ह्या बाजूने आपलं थालीपीठ छान भाजून झालेलं आहे। आता दुसऱ्या बाजूने थोडं तेल घालून थालीपीठ छान सोनेरी रंगावर भाजून घेऊया।
दुसऱ्या बाजूने थालीपीठ आपण परतून घेऊया। हे बघा, छान खमंग खरपूस आपलं थालीपीठ इथे भाजून झालेलं आहे। हे थालीपीठ आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। चला तर मग अशीच आपण बाकीची थालीपीठे पण घालून घेऊया। थालीपीठ बनवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवा आणि तवा गरम झाल्यावर गॅसची फ्लेम लो करून व्यवस्थित थालीपीठ बोटाने तव्यावर पसरून घ्या आणि गॅसची फ्लेम मीडियम करून त्यावर झाकण घालून व्यवस्थित थालीपीठ भाजून घ्या, म्हणजे आपल्या हाताला चटका लागणार नाही। घेतलेल्या साहित्यात माझी इथे 6 थालीपीठे बनवून झालेली आहेत। मी एकदम जाड थालीपीठे इथे बनवले नाही, मध्यम आकाराचे थालीपीठे मी इथे बनवून घेतलेले आहेत। थालीपीठ परतत असताना थोडंसं तेल घाला आणि थालीपीठ छानपैकी भाजून घ्या। हे बघा, इथं आपलं मस्त थालीपीठ भाजून तयार आहे। छान आपली सर्व थालीपीठे आपली छान भाजून तयार झालेली आहेत। चला तर मग आपली थालीपीठे सर्व झालेली आहेत, खायला या। तुम्ही हे थालीपीठ मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा सकाळच्या ब्रेकफास्टला बनवून खाऊ शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा। धन्यवाद।